जीत चुकी है। पारगांव को लकी ड्रॉ निकला वो क्वार्टर फाइनल के लिए, कल 10 बजे आएगी। ललचन गवन का यहां हरा सिग्नल आता हुआ मुकाबला शुरू होने का। पहली गेंद विश्वनाथ कोहली, राइट हैंड ओवर द विकेट, सामने बल्लेबाज संजय पाटिल। फुल टॉस, गेंद हवा में, गेंद वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ ट्रेवल हो रही है। सिर्फ सिंगल आता हुआ इस गेंद के ऊपर 1 रन से खाता खुल चुका है संजय पाटिल जी का और अकाउंट ओपन हो चुका है ओवले 40+ टीम का। 40 के है, कुछ 44 के है, कुछ 46 के, कुछ 48 के है और कुछ 50 साल के भी खिलाड़ी हर टीम के अंदर। 40 के ऊपर के ही टूर्नामेंट है ये, 40 के अंदर बिल्कुल नहीं है। रनिंग 40+ चलेगा, रनिंग 40। विश्वनाथ कोहली, राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, गेंद मिड विकेट में से ट्रेवल हो रही है, डिप मिड विकेट की तरफ, फील्डर वहां पर तैनात। 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर, 1 रन से टोटल आगे बढ़ेगा, 2 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर ओवले टीम के आते हुए। दो रन टोटल, पावर प्ले है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है। फुल टॉस, व्हाट अ शॉट, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में से, गोली की रफ्तार, गेंद सीमा पार, 4 रन। डीजे माटा गो माटा माटा गो माटा माटा गो मंडलो अंटावा, माटा माटा गो मंडलो अंटावा, माटा माटा गो मंडलो अंटावा, माटा माटा गो मंडलो अंटावा। बहुत साल बाद ये गाना सुना है, माटा माटा। पहले हालदी में बहुत बजता था ये। फुल टॉस और विश्वनाथ कोहली की यहां धुलाई हो रही है। दूसरा बैक टू बैक चौड़ा संजय पाटिल के बल्ले से निकलता हुआ। डीजे प्युअर बाटली, काचेची बाटली, आमचा नाद केल्यावर भल्या भल्याची फाटली। थैंक यू। 10 रन टोटल, 4 गेंदें खर्च हो चुके हैं। एक बार फिर से वही खेलने की कोशिश थी अक्रॉस द लाइन। 2 फुल टॉस गेंदी थी, फुल टॉस गेंदों को बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर भेजा संजय पाटिल ने। डॉट गेंद की समाप्ति, स्कोर वहीं पे रुका हुआ, 10 रन। 5 गेंदों की समाप्ति, आखिरी बॉल विश्वनाथ कोहली। फिर से आड़े बल्ले से मारने की कोशिश थी डॉट गेंद की समाप्ति के साथ। ये पहला ओवर समाप्त विश्वनाथ कोहली का और ओवले टीम बगैर नुकसान 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। डीजे काले हैं तो क्या हुआ, गणपत बजाते रहना यार। थैंक यू डीजे, थैंक यू वेरी मच। पहला ओवर समाप्त। दूसरा बॉलर्स, दूसरा गेंदबाज गवान की तरफ से नारायण कोहली। नारायण कोहली यहां से अब कमान संभालेंगे। दूसरी ओर करेंगे 30 यार्ड सर्कल। पावर प्ले है, दूसरा पावर प्ले। 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर रहेंगे। फील्डिंग लगाई जा रही है विश्वनाथ कोहली कप्तान द्वारा। संतोष जी मात्रे स्ट्राइक एंड पर 500 रुपए का इनाम भी है उन्हें रिवर्स 6 के लिए। प्रिंसिस सूरज खरत, वर्षोले। नारायण कोहली, राइट आर्म ओवर द विकेट। ब्लॉक हॉल गेंद थी लेकिन गेंद को खोद के निकाला। गेंद फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से, गोली की रफ्तार, सीमा पार, 6 रन। ठीक है, लाजायचं नाही बाबा, नाचायचे।
10 और 4 14 रन स्कोर कार्ड पर। दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर आक्रमण हो चुका है। चौवा लगाया संतोष मात्रे जी ने और टोटल पहुंचाया 14 पर। फिर से एक बार गेंदबाज नारायण कोहली गेंदबाजी के लिए तैयार। राइट अमोर द विकेट, सामने संतोष मात्रे और पिच गेंद थी, स्टेप आउट किया, डांसिंग डाउन द विकेट। गेंद कॉर्नर में से ट्रेवल हो रही है। दूसरे की यहां पर मांग, संजय जी पाटिल डेंजर एंड पर दौड़े थे, अगर डायरेक्ट हिट होता तो लौटना पड़ सकता था पैवेलियन। बचे बाल बचे वहां पर और 2 रन से टोटल आगे बढ़ता हुआ 16 रन। कॉलिंग अच्छा नहीं था, तालमेल नहीं था, तू मैं था, लेकिन बाल बचे यहां पर बल्लेबाज। 16 रन। दूसरी गेंद तीसरी गेंद यहां से करेंगे नारायण कोहली। राइट अमोर द विकेट। छोटी गेंद स्क्वायर कट कवर पॉइंट के ऊपर से एक बेहतरीन स्ट्रोक। गेंद सीमा पार जा रही है लेकिन गेंद को रोका। तब तक इस गेंद के ऊपर 2 रन पूरे होते हुए 2 रन से टोटल आगे बढ़ेगा 18 रन। 18 रन ओवले क्रिकेट टीम के आ चुके हैं बगैर नुकसान। शुरुआत बढ़िया हो चुकी है, अच्छी शुरुआत ओवले के लिए, क्योंकि उनका एक भी विकेट अब तक गिरा नहीं है। दोनों बल्लेबाजों के 9 रन है। संतोष मात्रे 9 रन तो संजय जी पाटिल 9 रन। कुल मिला के 18 रन पर खेल रही है ओवले। संतोष मात्रे 4 गेंदें खेल चुके तो संजय पाटिल 5 गेंदें खेल चुके हैं। नारायण कोहली फिर से एक बार राइट अमोर द विकेट। रिवर्स की कोशिश थी यहां पर लेकिन गेंद ने टेक ऑफ लिया, उछाल ज्यादा, डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद की समाप्ति, स्कोर वहीं पे रुका हुआ 18 रन। गेंद हवा में है, मिस टाइमिंग, गेंद के नीचे फील्डर तैनात और पहली विकेट, पहला झटका। संतोष मात्रे बैक टू द पेविलियन। डीजे तीसरे बल्लेबाज नंबर 3 के पोजीशन पर संबा, जो 9 स्ट्राइक एंड पर हो गए तो स्ट्राइक एंड पर संजय पाटिल। 18 रन पर पहली विकेट निकली है और नारायण कोहली ने वो कामयाबी हासिल की है। एक विकेट की तलाश थी, एक विकेट की जरूरत थी, जो विकेट निकाली। अब स्ट्राइक एंड पर संजय पाटिल तो गेंदबाज फिर से एक बार नारायण कोहली। राइट अमोर द विकेट। कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। आड़े बल्ले से मारना चाहते थे, ऑन साइड में मारना चाहते थे, लेग बाइस का इशारा लालचंद गावन का आता हुआ और सिंगल से टोटल आगे बढ़ेगा। ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद 19 रन स्कोर कार्ड के ऊपर ओवले टीम 1 विकेट के नुकसान पर। डीजे थैंक यू वेरी मच डीजे। तीसरा बॉलर शैलेंद्र कोहली इस वक्त गेंदबाजी करेंगे। सामने संजय पाटिल। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टीम का टोटल ओवले का 19 रन, 1 विकेट के नुकसान पर। 19 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है और साईप्रीत लाइव
इस टूर्नामेंट को लाइव कर रही है, मोबाइल पर आप लाइव देख सकते हैं इस टूर्नामेंट को घर बैठकर। गवान टीम के अंदर धीरज कोहली पिछले मुकाबले में नहीं थे, इस मुकाबले में वो आ चुके हैं। गवान क्रिकेट टीम का बेहतरीन बल्लेबाज और गेंदबाज इस वक्त टीम के अंदर, पिछले मुकाबले में नहीं थे। अब तीसरे गेंदबाज संकेत जी देशमुख ने कैच पकड़ा, संकेत ने, संतोष मात्रे का कैच भी उन्होंने लपका है। तीसरा और शैलेंद्र कोहली राइट राउंड विकेट। गेंद लगी तो कहां पर लगी, लेकिन कॉलिंग नहीं था, तालमेल नहीं था, बाल बाल बचे यहां पर। कोई रन इस गेंद के ऊपर, डॉट गेंद, टेक ऑफ लिया गेंद ने। 5 ओवर का मुकाबला है, तीसरा फ्रेश बॉलर का यहां पर इस्तेमाल हो रहा है। स्पेल का पहला और टीम की ओर से तीसरा और कर रहे हैं शैलेंद्र कोहली राइट राउंड विकेट। ये गेंद कहीं से कहीं आ रही है और संजय पाटिल को गेंद बिल्कुल समझ में नहीं आ रही है। डॉट गेंद की समाप्ति, 2 डॉट गेंदें अब तक खेल चुके हैं और काफी डॉट गेंदें खेले, रन आ चुके। ये बल्ले से लगी है, बल्ले से लगकर गेंद आई, सिंगल से टोटल 20 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। और टॉस जीतकर जो बल्लेबाजी करने का फैसला किया वो कहीं गलत ना साबित हो। संबा इस वक्त स्ट्राइक एंड पर, डॉट गेंद की समाप्ति, स्कोर वहीं पे रुका हुआ 20 रन के ऊपर। 3 गेंदें खर्च हो चुकी है तीसरे ओवर की, एक ही रन आया है 3 गेंदों पर। संबा के बल्ले से निकलता हुआ यह बेहतरीन दंडनाता हुआ छक्का। डीजे और 26 शैलेंद्र कोहली, 3 गेंदें अच्छी थी, चौथी गेंद के ऊपर छक्का आया और टोटल आगे बढ़ता हुआ 26 रन। फुल टॉस, मिड ऑफ के ऊपर से फील्डर था वहां पर, कैच था, कैच छोड़ा, सिंगल आता हुआ इस गेंद के ऊपर, सिंगल से टोटल आगे बढ़ेगा 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर यहां पर जारी है और तीसरे ओवर की आखिरी बॉल होगी। संजय पाटिल स्ट्राइक एंड पर, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, कवर पॉइंट के ऊपर से स्क्वायर कट, सिंगल तेजी से पूरा, दूसरे की मांग यहां पर, दूसरे के लिए बल्लेबाज दौड़े और 2 रन से टोटल आगे बढ़ता हुआ 29 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 ओवर की समाप्ति के बाद। दीजिए चौथा और धीरज कोहली लेफ्ट आर्म राउंड विकेट। गवान क्रिकेट टीम का बेहतरीन खिलाड़ी कमान संभालेंगे अब, बाएं हाथ का गेंदबाज सामने संबा। 29 रन स्कोर कार्ड पर 29। गेंद हवा में है, लॉन्ग ऑन के ऊपर, गेंद के नीचे विश्वनाथ कोहली, सिंगल आता हुआ इस गेंद के ऊपर, सिंगल से टोटल आगे बढ़ेगा 30 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। चौथा ओवर जारी है, संजय जी पाटिल स्ट्राइक एंड पर बल्लेबाज। फील्डिंग बार बार बदल दी जा रही है, विश्वनाथ कोहली कप्तान है तो इधर से उधर दौड़ रहे।
30 टोटल स्कोर कार्ड पर। और ये गेंद ने टेक ऑफ लिया, डॉट गेंद। डॉट गेंद के साथ स्कोर वहीं पे रुका हुआ 30 रन। संजय पाटिल काफी ज्यादा गेंदें डॉट खेल चुके हैं इस मुकाबले में, बहुत सी डॉट गेंदें उनके द्वारा खेली गई है। टोटल वहीं पे रुका हुआ 30 रन। चौथा गेंद धीरज, इस बार लेग बिफोर किया, फिर अंपायर की उंगलियां आसमान में, यानी बल्लेबाज संजय पाटिल के पारी का अंत होता हुआ। संजय जी पाटिल बैक टू द पेविलियन। डीजे थैंक यू। नए बल्लेबाज मैदान के अंदर किरण म्हात्रे, पेट नेम बाबू। पिछले मुकाबले में इन्होंने एक छक्का लगाया था, 5 गेंदों में 6 रन चाहिए थे, तब आते ही छक्का लगाया था और ओवले को जितवाया था। लेकिन अब यहां से इस मुकाबले में हम देखेंगे कि उनके बल्ले से कितने रन आने वाले, क्योंकि टोटल यहां पर 30 रन चौथा और धीरज का जारी है। 30 रन के ऊपर रुका हुआ स्कोर और धीरज कोहली की यहां से चौथी गेंद होगी, लेफ्ट आर्म राउंड विकेट। पल्ला तेज घुमाया है और डॉट गेंद की समाप्ति होती हुई किरण म्हात्रे यानी बाबू के लिए यहां पर इनाम आ चुका है। कुमारी प्रिंसी सूरज घरत वर्चोवले, इनकी तरफ से 2 छक्के अगर मारते तो 500 रुपए का इनाम। 2 छक्के अगर मारते तो 500 रुपए का इनाम है प्रिंसी घरत वर्चोवले इनकी तरफ से। फिर से धीरज लेफ्ट आर्म राउंड विकेट। फुल टॉस, गेंद डिप मिड विकेट के ऊपर से, ओहो यहां से छक्का ही है, ये छक्का है विशु, आपका पैर बाउंड्री लाइन पर होने के कारण ये छक्का अदा हुआ। डीजे हेलो, पैसा यहां पर जमा हो चुका है 500 रुपए। अगर एक और छक्का अगर मारते यहां पर किरण म्हात्रे बाबू तो 500 रुपए कमेंट्री बॉक्स में जमा है, यहां पर दी जाएंगे प्रिंसी घरत वर्चोवले इनकी तरफ से। आखिरी बॉल, दूसरे छक्के के लिए 500 का इनाम। ओहो, ये डॉट गेंद के साथ ये चौथी ओवर भी समाप्त होती हुई और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल यहां पर आता हुआ 36 रन ओवलेट क्रिकेट टीम। डीजे यानंतर एक सामना अजून आहे, चिंचपड आणि स्पेशल ग्रुपची एक मॅच होणार आहे। चिंचपडाचे कॅप्टन निवृत्ती केणी आणि स्पेशल ग्रुपचे कॅप्टन अमित डावुल टॉस साठी यायचं आहे। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। चंद्रकांत पाटील चिंचपडाचे कॅप्टन चंद्रशेखर पाटील या नाणेफेकीसाठी संभा के लिए गेंद टेक ऑफ, डॉट गेंद की समाप्ति शैलेंद्र कोहली स्पेल का दूसरा और टीम की ओर से 5वां यानी आखिरी ओवर। टोटल 37। गेंद वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में ट्रेवल हो रही है। विश्वनाथ कोहली दूसरी की यहां पर मांग होती हुई 2 रन पूरे होते हुए 2 रन से टोटल आगे बढ़ता हुआ 39 रन स्कोर कार्ड के ऊपर 39।
अभी भी 4 गेंदें बची है। एक छक्का यहां से बड़ा निकला तो अच्छा टोटल आ जाएगा ओले टीम का, 50 तक पहुंच सकती है। ये ब्लॉक हॉल थी, डॉट गेंद। 3 गेंदें अभी बैलेंस है, 39 का टोटल स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। स्क्वायर कट कवर के ऊपर से बेहतरीन शॉट था ये, लेकिन सिंगल ही आया। 1 रन से टोटल आगे बढ़ता हुआ 40, 39, 39। 2 बॉल अभी बची है, 2 गेंदें अभी बची है। और स्क्वायर कट खेला, गेंद थर्ड मैन के क्षेत्र में ट्रेवल हो रही, सिंगल डबल की यहां पर मांग होती हुई। 2 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 41 रन स्कोर कार्ड के ऊपर, 41 रन। लास्ट बॉल, आखिरी बॉल। अगर छक्का आता है तो 47 हो जाएंगे, चौवा आता है तो 45 हो जाएंगे और 500 रुपए का इनाम। बैक टू बैक सटे। ओह, गेंद को उड़ाया है डीप बैक पॉइंट के ऊपर से, धीरज कोहली की खराब फील्डिंग और गेंद सीमा पार। ये 4 रन, 4 रन के साथ टोटल 45 रन स्कोर कार्ड पर। चला टॉस करून घ्या पुढच्या सामन्याचा। हॅलो हॅलो, चला टॉस करा पुढची मॅच शिंसपाडा आणि स्पेशल ग्रुप। टॉस करून घ्या, चिंचपाडा आणि स्पेशल ग्रुप आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे। पंचेचाळीस धावसंख्या झाल्याने 46 धावांचे टार्गेट असेल, लक्ष्य आव्हान। ही लास्ट मॅच, अजून एक मॅच आहे ना, नाही याची शेवटची आहे। शो मॅच आहे का पुढची? शो मॅच असेल बहुतेक। 30 चेंडू आणि 46 धावा।
हॅलो राजा चाचू कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय राजा आणि संतोष पवार दोघांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय या समालोचक कक्षाकडे यायचंय संतोष पवार या संतोष पवार कॉमेंट्री बॉक्स मध्ये या जरा पारगाव संघाने उद्या 10:30 वाजता यायचंय आणि या सामन्यात संघ जो जिंकेल त्याने देखील 10:30 वाजता यायचंय. पारगावने 10:30 वाजता आणि हा सामना जो जिंकेल त्याने देखील 10:30 वाजता यायचंय. चला सामन्याकडे आपण बोलूया आता. 30 चेंडू आणि 46 धावांची गरज. प्रति षटकामागे 9.25 ची सरासरी. यानंतर होणारी मॅच चिंचपाडा विरुद्ध स्पेशल ग्रुप शो मॅच. शंकरदादा मात्र या सामन्यामध्ये उपस्थित नाही आहेत. गोलंदाज ओवळे संघाचा मुख्य गोलंदाज या सामन्यामध्ये उपस्थित नाही आहे. गरज होती या सामन्यामध्ये, मात्र काही कारणास्तव दादा येऊ शकले नाहीयेत या सामन्यामध्ये, कारण 46 धावा वाचवायच्या आहेत. आता मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजांची परीक्षा आहे. संजय बाई पाटील बॉस यावेळी गोलंदाजासाठी पहिलं षटक हाताळतोय. सर्कल प्रतिबंध षटक असेल. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू 30 चेंडू आणि 46 धावा. स्ट्राइक एंड वरती धीरज कोहली, तर नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज संतोष. संजय पाटील पहिलं चेंडू. धीरज साठी पहिलाच फुल टॉस चेंडू. फटका चांगला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून हा चौकार. डीजे हॅलो चंद्रशेखर पाटील या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चंद्रशेखर पाटील आणि फटका. धीरज कोहली बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे तुझे संगान उडवताना देवलाव तुझे नावानी नावडलते
दर्यानं सागरान ग दर्यानं सागरान पालखीला नाचिन बोलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान पाच धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय आणि आता मात्र वन डाऊनला विश्वनाथ कोहली विशू नंबर 3 च्या पोझिशन वरती आपण बघत असाल नॉन स्ट्राइक एंड वरती. संजय पाटील यांचं पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा वाईडनं, तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून दिलाय आणि जबरदस्त गोलंदाजी. 5 धावसंख्या. हो 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 व्हॉट अ बॉल. चेंडू खूप चांगला आहे. कॅप्टन सुरेश केनी यांचा इथं सत्कार करायचा आहे. आयोजकांना विनंती करतोय. कॅप्टन माजी कर्णधार श्री सुरेश महादेव केनी यांचा इथं सत्कार होणार आहे. सिली मिड ऑफला चेंडू टडवलाय. सिंगल साठी आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढली 6. लाईव्ह जरा कॅमेरा इकडे करा. लाईव्ह कॅमेरा जरा स्टेज कडे करा. कॉमेंट्री बॉक्स कडे कॅमेरा वळवा. इथं सुरेश महादेव केनी चिंचपाड्याचा माजी कर्णधार, जुने खेळाडूपट्टू, क्रिकेटपट्टू, जुने क्रिकेटपट्टू यांचा इथं सत्कार होतोय. विश्वनाथ कोहली स्ट्राइक एंड वरती, गोलंदाज संजय. बॅक टू द बॉलर. इथं मात्र डेंजर एंड आणि फलंदाज विश्वनाथ कोहली 0 वरती डकआउट. डीजे टॉस होतो इथं. स्पेशल ग्रुप आणि चिंचपाडा तास होते टॉस. गरज होती का मी म्हणेन एका धावेची. गरज नसताना केलेली आत्महत्या आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. चुकीला बिलकुल माफी नाही आहे. विशू गेलेली वेळ परत येत नाही आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सतीश देशमुख नॉन स्ट्राइक एंड वरती, तर स्ट्राइक एंड वरती संतोष कोहली. चेंडू हवेत सरळ
बघितलं तर दोन्ही प्रकारे चेंडू वलवण्याची खूबी शंकर म्हात्रे यांच्या गोलंदाजीमध्ये आपण बघितली आहे. यावेळेला स्क्वेअर कट सिली मिड आपला संजय गायकवाडच्या हातामध्ये चेंडू जातो आहे. तत्वीय चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल आली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे 11. 11 धावसंख्या धापलकावर. स्ट्राईक एंड वरती संतोष कोहली तर नॉन स्ट्राईकला सतीश देशमुख. अकरा धावसंख्या धापलकावर. पुन्हा एकदा शंकर म्हात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेत फटका फसलाय. क्षेत्ररक्षक संजय गायकवाड चेंडू खाली आणि साधा सोपा झेल पकडलाय आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नंबर गाडीवाला आला आला बघा आला बघा 100 नंबर गाडीवाला आला आला बघा आला बघा 100 नंबर गाडीवाला. ग्रुपची पोर सारी सलाम करती धोनीला सलाम करती धोनीला सलाम करती धोनीला. 100 नंबर गाडीवाला आला. करण भोईर अर्थात धोनी आला. धोनीची ओळख सांगायचं झाले मित्रांनो तर धोनी नाव कसं पडलंय करणला मी थोडक्यात सांगेन. रामशेठ ठाकूरने नाव दिले आणि हेअरस्टाईल जर आपण 6-7 वर्षाअगोदर बघितली हेअरस्टाईल होती. केस खूप लांब होते धोनी सारखं आणि चेहरा थोडासा धोनी सारखा MS धोनी सारखा झुलताय आणि त्यांना नाव पडलंय खऱ्या अर्थाने धोनी म्हणून. करण म्हणून ओळखत नाहीये कोण. करण म्हणून जास्त ओळख नाही. धोनी धोनी हे नाव फेमस आहे. कोहली म्हटल्यानंतर धोनी. हा चेंडू जबरदस्त चेंडू. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये. मी मगाशीच म्हटलं 36 धावा खूप आहेत. ओवली संघाची गोलंदाजी आपण बघितली तर धारदार गोलंदाजी आहे आणि धावसंख्या जर आपण बघितली 11. विश्वनाथ कोहलीने केलेली आत्महत्या मी तर म्हणेन महागडी. गरज नव्हती. पुन्हा एकदा डॉट. शंकर दादा म्हात्रे द लेजंड ऑफ क्रिकेट आणि या गोलंदाजासमोर मोठा फटका मारणं खूप अवघड काम आहे आणि डॉट चेंडू सांगणारी अशा प्रकारे दुसरं षटक संपलंय. संघ आहे त्या स्थितीमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली शंकर म्हात्रे यांनी या षटकामध्ये आणि अप्रतिम उत्तम दर्जाचं षटक ओवळे संघासाठी त्यांनी यावेळेला फेकलाय. धावसंख्या 11 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे किरण मडवी जोडीला किरण मडवी जोडीला किरण मडवी जोडीला. दीपक भोईर देवीदास सचिन पाटील साथीला फोटो काढायला आला रोहिदास पाटील चिंचपाडचा. आला आला बघा आला बघा 100 नंबर गाडीवाला आला आला बघा आला बघा 100 नंबर गाडीवाला आला आला बघा आला बघा 100 नंबर गाडीवाला आला आला बघा आला बघा 100. डीजे 11 धावसंख्या धपलकावर लागली. आता 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. 18 चेंडू 35. बॉलर संतोष म्हात्रे आणखीन एक दर्जेदार गोलंदाज. सर्वगुण संपन्न गोलंदाज. गोलंदाजच्या मार्कवर संतोष म्हात्रे यावेळेला सज्ज होतोय. 18 चेंडू 35 धावांची गरज. आता मात्र गव्हाण संघाच्या फलंदाजांना आक्रमकता दाखवावी लागेल. हाणामारी करावी लागेल कारण या षटकामध्ये जर धावा आल्या नाहीत तर पुढचा येणारा षटक जो आहे शंकर म्हात्रे यांचा त्या षटकामध्ये आपल्याला खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकेल. संतोष म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस. चेंडू लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. चेंडू अडवला. तत्पुरे चेंडूवरती फक्त आणि फक्त 1च धाव. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर 12 धावसंख्या धावपलकावर गव्हाण 40+ संघाची यावेळेला लागली आहे. पुन्हा एकदा संतोष म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. ओरपी चेंडू हवेत लॉंग ऑनच्या डोक्यावरून खाली क्षेत्ररक्षक होता मात्र सेफ लँडिंग. फक्त आणि फक्त या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली 14.
14 धावसंख्या धाबलकावर लागली. तिसरे षटक मार्गस्थ आहे. संतोष मात्रे राइट अ मोड द विकेट. क्लीन बोल्ड, दंडी गोल, फलंदाज बाद होतोय. डीजे लाटेकर निलेश पाटील शरद भोईर कोहलीचा शरद भोईर कोहलीचा शरद भोईर कोहलीचा कुमार कोहली सोमनाथ भोईर अमित डाऊर दापोलीचा अमित डाऊर दापोलीचा अमित डाऊर दापोलीचा. या स्पेशल ग्रुप मध्ये गाजतय नाव आमचे धोनीचा. या स्पेशल ग्रुप मध्ये गाजतय नाव आमचे धोनीचा. आला आला बघा बघा 100 नंबर गाडीवाला. आला आला बघा 100 नंबर गाडीवाला. थँक्यू व्हेरी मच डीजे. धावसंख्या जर आपण बघितली 14 धावसंख्या धाबलकावर लागली आहे. अजूनही 32 धावांची गरज आहे. 14 टोटल गव्हाण संघाची धावफलकावर लागली आहे. संतोष मात्रे रायडर मोड द विकेट पुन्हा एकदा सज्ज झाला आहे गोलंदाजच्या मार्कवर. समोर फलंदाज आहे भरत कोहली. चेंडू वाईडिश लोंगांच्या डोक्यावरून प्रॉपर टायमिंग झालाय. चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू. 18 धावसंख्या धाबलकावर टोटल 18. तिसरं षटक यावेळी मार्गस्थ आहे आणि संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर 18. भरत कोहली ऑन फायर. बॅट अतिशय वेगाने फिरवली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर कदाचित हा चेंडू सीमा पार असता. मात्र डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आहेच त्या स्थितीमध्ये 18. गव्हाण 40+ संघ. फुल टॉस चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमा पार चौकार. आता मात्र समीकरण बदललंय. धावसंख्या झाली आहे 22. 12 चेंडू आणि 24 धावा. 12 चेंडू मध्ये 24 धावा. हा षटक निर्णायक आहे. या षटकावरती भवितव्य आहे. गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय शंकर दादा मात्रे, ज्याने पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळलं. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती आणि त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा जबाबदारी असेल ओवले संघाची. 12 चेंडू 24 धावा. चेंडू मिड विकेट वरून ट्रॅव्हल होतोय. संबा चेंडू पकडतोय. तर चेंडूवरती फक्त आणि फक्त 1च धाव आली आहे. धावसंख्या पुढे वाढते 23. 23 धावसंख्या धाबलकावर लागली आहे. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. अजूनही 23 धावांची गरज आहे. शंकर दादा मात्रे गोलंदाजच्या मार्कवर लेफ्ट मोड द विकेट. भरपूर अनुभवी गोलंदाज.
40+ मास्टरचा ओवळे संघाचा जबरदस्त दर्जेदार गोलंदाज शंकर दादा मात्रे पुन्हा एकदा सज्ज होते समोर. एक जबरदस्त स्फोटक फलंदाज भरत कोहली. 2 धुरंधर यावेळेला आमने सामने. चेंडू सरळ हिट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. व्हॉट अ कॅच. काय झेल पकडली आहे सुनील दादा पाटील यांच्या माध्यमातून. एक दर्जेदार झेल आणि एक मोठा मासा गळाला लागलाय. एक मोठा हिरा इथं गार्द होतोय. भरत कोहली बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे हॅलो साईप्रीत लाईव्ह मध्ये मध्ये आमचं डान्सर नाचतात तिथं पण कॅमेरा फिरवा. मध्ये मध्ये तिथे पण थोडं थोडं लावत जा. कॅमेरा सेट करा मध्ये मध्ये. आता मात्र अजूनही 23 धावांची गरज. एक मोठा फलंदाज यावेळेला तंबूच्या आश्रयाला. भरत कोहली ज्याच्याकडे अपेक्षा होती तो मात्र तंबूच्या आश्रयाला. हो 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 काय दर्जेदार चेंडू आहे. टेक ऑफ केलं चेंडूने आणि डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 23. नवीन फलंदाज मैदानामध्ये संकेत देशमुख. अजूनही 23 धावा. अजूनही 23 धावांच्या आहे. गोलंदाज शंकर मात्रे 2 चेंडू खर्च झाले आहेत. 3 चेंडू खर्च झालेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आणि ज्या खेळाडूची खऱ्या अर्थानं वाट बघितली जात होती सामना सुरू झाल्यापासून त्या गोलंदाजी का वाट बघितली जाऊ नये. कारण त्या खेळाडूकडे गुणवत्ता आहे. ठासून ठासून भरली आहे गोलंदाजामध्ये गुणवत्ता आणि सिद्ध केलंय. कित्येक क्रिकेटची मैदानं गाजवली आहेत शंकरदादा मात्रेने. चेंडू हवेत. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक संजय गायकवाड चेंडू पकडतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव असेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण बघितली 24. अजूनही 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू 22 धावा. समीकरण अवघड होत चाललंय. मात्र गव्हाण संघासाठी एक आशेचा किरण वाढ होता तो म्हणजे भरत कोहली. भरत कोहलीकडे क्षमता होती सामन्याचं चित्र पलटण्याची. मात्र तो देखील तंबूच्या आश्रयाला. 7 चेंडू 22. बॅटचा इनर एज. आणखीन एक मोहरा. आणखीन एक फलंदाज शैलेश कोहली तंबूच्या आश्रयाला. सोनेरी लाटा द्याव माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्याव माझं वर्ग करतय. कोणे देशीने कोणे गादीने सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने कोणे गादीने सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने कोणे गादीने सांग तुझ्या मनानं काय करतय. DJ Vaibhav in the mix. शेवटचा गोलंदाज संजय गायकवाड आणि 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू 22 धावांची गरज गोलंदाजच्या मार्गावर संजय गायकवाड. धावा खूप जास्त आल्यात शेवटच्या षटकामध्ये. तर असं वाटलं होतं की 12-10 असत्या तर आणखी मजा आली असती. मात्र संजय गायकवाड हा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. समोर फलंदाज आहे संकेत देशमुख. 6 चेंडू 22 धावांची गरज. पहिलाच फुल टॉस
फुल टॉसला माफी नाही आहे आणि हा दणका सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या वरती 6 धावांसाठी षटकार. चेंडू 16 5 चेंडू 16 संकेत देशमुख आशेचा किरण आलाय मैदानामध्ये. यावेळेला सेले मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आहे. एका धावेने आता मात्र समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. स्ट्राइक एंड वरती अशोक कोहली खूप अनुभवी खेळाडू आणि किती वर्ष हा खेळाडू केलाय. मला वाटते 50 गाठली या गोल खेळाडूने. चार चेंडू 15 चेंडू हवेत. फक्त सिंगल. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. संकेत देशमुख कडे ती क्षमता आहे. संकेत देशमुख कडे ताकद आहे सामन्याचं चित्र पडण्याची. जर हा चेंडू जर काही गुपित आलं, मोठा फटका जर या चेंडूवर आला तर हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणार यातील मात्र शंका नाहीये. 3 चेंडू आणि 14 धावा. बघायचंय काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हारणार, ओले की गव्हाण. 3 चेंडू ना 3 चेंडू 14. ब्लॉक हॉलचा वापर ब्रह्मास्त्र आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आणि आता मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करतोय ओले 40+ संघ. वर्चस्व गाठतोय कारण 2 चेंडू आणि 14 धावा. 2 षटकार जरी मारले तरी हा सामना गव्हाण संघ जिंकू शकणार नाहीये. 2 चेंडू 12-14 धावांची गरज. बऱ्याचशा चुका या सामन्यामध्ये गव्हाण संघाकडून बघायला मिळाल्या. क्षेत्ररक्षण करताना विश्वनाथ कोहलीने पकडलेला झेल आणि त्यानंतर त्यांचा लागलेला पाय सीमारेषेवर तो षटकार. धीरज कोहलीच्या हातातून सुटलेल्या 4 धावा, तो चौकार. या 10 धावा मोजायला लागल्यात म्हणायला हरकत नाहीये. आणि आता मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. चेंडू सिंगल साठी जाते. एका धावेने काही मिळणार नाहीये. अजूनही 13 धावांची गरज. शेवटचा चेंडू आणि 13 धावांची गरज. क्रिकेटमध्ये एक धावेला खूप महत्व आहे. 1 चेंडू आणि 13 धावा. संजय गायकवाड यावेळेला शेवटचा चेंडू हाताळतोय आणि ओवळे संघ यावेळेला शिरकाव करतोय, वर्चस्व गाठतोय या सामन्यामध्ये. 1 बॉल 13 धावा. यस, क्लीन बोल्ड आणि सामना संपलाय. ओले संघ क्वालिफाय होतो पुढच्या फेरीसाठी आणि गव्हाण 40+ संघ या स्पर्धेतून बाहेर होतोय आणि त्यांना शुभेच्छा असतील आमच्याकडून पुढच्या स्पर्धेसाठी. थँक्यू.